भूताची गोष्ट. वडाखालचा आवाज. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गावच्या वेशीवर एक मोठा वेडावाकडा वड होता. लोक म्हणायचे त्या वडावर एक भूत राहतं. रात्री 12 नंतर तिथून कोणी गेलं की मागून ए अशी हाक ऐकू यायची. मागे वळून पाहिलं की कोणीच नसायचं. एकदा शंकर नावाचा शेतकरी जत्रेहून उशिरा येत होता. वडाजवळ आल्यावर मागून आवाज आला, ए शंकर्या. शंकर घाबरला पण धीर करून म्हणाला, कोण आहे रे? आणि आवाज आला, मी आहे वडावरचा. शंकर म्हणाला, मग खाली ये की, वरून काय ओरडतोस? तेवढ्यात वडावरून धप्प असा आवाज आला. शंकरची तर बोबडीच वळली. पण पाहतो तर काय, शेजारचा रामा झाडावरून पडला होता. रामा हसत म्हणाला, अरे शंकर्या, मी पक्षी पकडायला झाडावर चढलो होतो. लोकांना घाबरवायला गंमत म्हणून हाक मारली, पण तू खाली ये म्हटल्यावर उतरताना पाय घसरला. तेव्हापासून गावात कोणी वडाच्या भूताला घाबरेना. भीती मनात असते, प्रत्यक्षात नसते. तात्पर्य, उगाचच घाबरू नये आणि शहानिशा करावी. अजून गोष्ट हवी का तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.